तुमच्याबरोबरही असं कधी होतं का, की इच्छा नसते पण काही गोष्टी कराव्या लागतात, तेही मनाविरुद्ध? माझ्याबरोबरही आज असंच काहीसं झालंय. काल माझ्या भावाचं रिसेप्शन झालं आणि घरी यायला आम्हाला जवळ-जवळ 1 वाजले आणि झोपायला 2. तर आज अशी इच्छा होती, की आज मस्तपैकी झोपूयात आणि लेट उठूयात. पण झालं असं, की मम्मीची तब्येत ठीक नव्हती, माझीही थोडीशी तब्येत ठीक नव्हती. पण आज आम्हाला निघायचे संभाजीनगरला. तर सकाळी आम्ही असंच ब्रेकफास्ट केला, बाहेरून इडली वगैरे खाल्ली आणि 1:30-2च्या दरम्यान आम्ही निघालो. आज मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला थोडा वेळ ॲडमिटही केलं होतं, सलाईन वगैरे चढवले आणि त्यानंतर आम्ही निघालो. थोड्या वेळासाठी आमचा प्लॅनही ठरला होता, की ट्रेनने जाऊया आणि गाडी अशीच पाठवून देऊया, पण सामानही भरपूर होतं. पण मग प्लॅन असा ठरला, की आपण थोडे ब्रेक घेऊया आणि आरामशीर जाऊया. पण ठरल्याप्रमाणे आम्ही काहीच केलं नाही. आम्हाला इतका वैताग आला होता प्रवासाचा आणि लग्नाचाही खूप थकवा होता. त्याच्यामुळे आम्ही एकही ब्रेक न घेता डायरेक्ट संभाजीनगरला पोहोचलो. तर असा होता माझा दिवस. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.